लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। काही दिवसांपासून आपेगाव, नवगाव, विहामांडवा या परिसरात वाळू माफियांबद्दल विविध चर्चा ऐकण्यास मिळत होत्या। त्यावर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांच्या आदेशानुसार तसेच नवनिर्वाचित तहसीलदार दिनेश झांपले यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 31 मार्च 2025 सोमवार रोजी पैठण तालुक्यातील विहामांडवा परिसरामध्ये महिला पथकांचा सापळा रचण्यात आला। महिला पथकाने अवैधरित्या मुरुम वाहतूक होत असलेल्या 2 हायवाचा पाठलाग करत प्रत्येकी मुरुमाचा 5 ब्रास हायवा पकडण्यात आला। एकूण सरासरी 10 ब्रास मुरुम 2 हायवा पकडून तहसीलच्या महिला पथकाने अजब कामगिरी केली। पथकामार्फत अवैधरित्या मुरुम वाहतूक करणारे 2 हायवा पाठलाग करून पकडून तहसील कार्यालयात पुढील कारवाईसाठी लावण्यात आले आहे। सदरील कारवाई मंडळ अधिकारी केटी शेळके, ग्राम महसूल अधिकारी जयशाली यू मुंढे, ग्राम महसूल अधिकारी शीतल झिरपे, महसूल सेवक अनिल घोडके, शासकीय वाहन चालक भारत धारकर यांनी केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.